नाही घडी कसं हॅलो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल. काल बोलायचं होतं काहीतरी असं काल आज सांगतो नंतर. आता थोडा उशीर झाला 9 वाजले आणि आज प्रॅक्टिकल आहे CPPचं. लवकर जायचं आहे. हा आलो आलो. घसा जाम झाला. औषध भेटून जातो लगेच. काय ये बाबूराव का स्टाइल है. ये क्या है? हे 10 मिनिट 5 मिनिट काय समजलं नाही. म्हणलं जेवढं राहील तेवढं घेऊ. घसाही जाम झालाय. थोडं कमी तरी होईल. Later that same evening. A few inches later. त्या व्हिडिओ सर चाललाय घडी कसं पडला. A few moments later. आज घरी यायला 9 वाजल्या. 9:15 वाजले. त्या ह्याच्याकडे ध्यान दिलं घड्याकडे. आणि आज याला येता येता जेवण सुद्धा केलं. येताना शुभदादा भेटला होता. ते परत माघारी गेलो होतो भेटायला. शुभदादा मित्र त्यांना सोडायला गेलो होतो भेटायला. परत मी चिकोडमध्ये उतरलो होतो. तिथनं परत माघारी गेलो भेटायला 4 व्हीलरमध्ये. नंतर माघारी आलो आणि येता येता जेवण केलं. 9 वाजता आलो. आज घसा नाक अजून जाम आहे. नीट का होणे झाले. काय एवढे चालले ते काय समजून झाले. आता झोपाय काय बोलते मला समजलं. आता झोपायचं यार. दमलोय खूप. एसटी मध्ये येताना उभं राहून आलो होतो. कस तरी बाहेर आलो चिकोडमध्ये. हा दुखते सगळं. आणि आता फोन असा पकडलाय तेव्हा हात पण दुखतोय. आता भेटू लवकर उद्याच्या ब्लॉग मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. आणि एसटी तर जे आहे ते बघा तुम्हाला समजेल काय म्हणते. हे बघून तुम्ही इथपर्यंत आलाय म्हणजे एसटी म्हणजे आज काय काय बस स्टँडवर सीन झाला होता तो. The next day. माइंडला गेलो होतो आज दवाखान्यामध्ये. कारण की काल थोडं घसा जाम झाला होता. म्हणलं आज जाऊन जाऊ. तरी आज कमी झाल्या कालच्यापेक्षा सर्दी आणि घसा. तरी सुद्धा गेलो. 4 वाजता गेलो होतो. 7 वाजता आलो तर 7:30 वाजले. एवढा टाइम गेला होता नाही दवाखान्यात कमी. पण दिदी बरोबर गेलो. दिदीनं जास्त टाइम घालवला. नुसतं त्या मागं फिरायचं. माझं तर डोकं दुखायला लागलं होतं मागं फिरून. मी आणते काही दिन झोपायचं. थोडा अभ्यास करायला पाहिजे. एक सब्जेक्ट मला घ्यायला मला काढला पाहिजे काय पण करून. हो आलो. भेटू लवकर च्या ब्लॉग मध्ये. कारण हा ब्लॉग बाहेर झाला म्हणजे जास्त वाढवाय नको. आजच्या एकाच ब्लॉग मध्ये संपून टाकू आजचा हा दिवस. भेटू मग लवकर नवीन ब्लॉग मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. व्हिडिओला चॅनलला सपोर्ट करा ना. वाढणं झाले प्लीज. बाय बाय.